बहावलपूरमध्ये भारताच्या स्ट्राईक नंतर प्रचंड नुकसान झालेलं आहे। बहावलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याची माहिती मिळते। जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी बहावलपूरमध्ये सध्या धावपळ सुरू असल्याचं कळतंय। बहावलपूरच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यासाठी सध्या प्रचंड धावपळ सुरू आहे। बहावलपूरमध्ये भारताच्या स्ट्राईक नंतर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेले तर अनेक जण जखमी झालेत आणि त्या जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी धावपळ सुरू असल्याचं कळतंय। अनेक 9 ठिकाणी भारतानं हा एअर स्ट्राईक केलाय आणि मोठं नुकसान बहावलपूरमध्ये झाल्याचं कळतंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एअर स्ट्राईकची जी एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। भारती सहस्रबुद्धे आपल्याला अधिक अपडेट देईल। भारती, बहावलपूरमध्ये प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? आपल्याला माहिती आहे की हे जे 9 ठिकाणी आपण एअर स्ट्राईक केलेला आहे त्यातला सगळ्यात मोठा भाग होता बहावलपूरचा, पाकिस्तानातला, जिथे आपल्याला कल्पना होती की खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी आहे। जी आधी माहिती आपल्या सुरक्षा यंत्रणांनी आणि आपल्या इंटेलिजन्सनी दिली होती त्यानुसार 250हून अधिक दहशतवादी गेल्या काही दिवसांपासून तिथे उपस्थित होते आणि जी माहिती मिळते किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर व्हिडिओ येतात त्यातनं कळतंय की बहावलपूरमध्ये भारताच्या एअर स्ट्राईक नंतर प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी तिथे धावपळ केलेली दिसते आहे। लोक मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलच्या दिशेने जाताना दिसतात आहे। त्यामुळे आपल्याजवळ निश्चित आकडा अजून नाही आहे, आपल्याला अजून आपल्या सुरक्षा यंत्रणांनी काही सांगितलेलं नाही आहे। मात्र एवढं नक्की आहे की बहावलपूरमध्ये जो एअर स्ट्राईक झाला त्यात प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्या दहशतवादी तळाचं आणि तिथे मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले असणार आहेत आणि जखमी सुद्धा असणार आहेत। प्रज्ञा, निश्चित भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बहावलपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, जसं भारतीने सांगितलं की हा परिसर अत्यंत महत्त्वाचा होता आणि सगळ्यात मोठा स्ट्राईक इकडे करण्यात आला कारण का 250हून अधिक दहशतवादी इथे असल्याचं कळलेलं होतं गेल्या काही दिवसांपासून। तसे अपडेट्स मिळत होते इंटेलिजन्सकडून आणि त्याच बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं मुख्यालय हेडक्वार्टर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।